नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील शिरोडकरची 4 कविमुले या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी पहिला भाग वाचले. शिरोडकरची म्हणजे शिरोडकर शाळेची ही 4 कविमुले. डॉक्टर शिरोडकर या शिक्षणतज्ज्ञाने परळ विभागात बव्हंशी गिरणगावातील कामगारांच्या मुलांसाठी काढलेल्या शिरोडकर शाळेची ही 4 कविमुले. या शिरोडकर शाळेत 8वी ते 11वीपर्यंत एकाच वर्गात शिकणारी ही गिरणी कामगारांची 4 कविमुले. वर्गात विद्यार्थी संख्या 40. त्या 40 विद्यार्थ्यांपैकीच 4 मुले लक्षणीय कवी व्हावीत हे तसे एक आश्चर्यच. पण शिरोडकर शाळेत त्यांची घडण त्याच दिशेने घडत होती. त्या शालेय किशोरवयात क्रमिक पुस्तकातील प्रोत्साहक अध्यापनात ही मुले कवितेच्या आशयाशी आणि सौंदर्य रूपाशी सहसर्जकतेनं सहभागी होत असत. शाळेने नियोजित केलेल्या काव्यगायन, काव्यदर्शन, नाटके, वक्तृत्व स्पर्धा, शाळेचे नियोजित केलेले आदी साहित्यिक माहोलात ही मुले ईर्षेने भाग घेत असत. आणि साहित्यप्रेमी शिक्षकांनी आवाहन करताच सुट्टीच्या दिवसात अनेक रविवारी ही मुले वर्गातील सर्व मुलांसहित अगदी उत्स्फूर्ततेनं कविता, कथा, नाटके, एकांकिका यांच्या नाट्यात्मक वाचनासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी जमत असत. ही मुले 8वी 11वीत असतानाच कविता, कथा लिहू लागली. वर्गाच्या वार्षिक हस्तलिखिताबरोबरच साहित्यप्रेमी शिक्षकांनी काढलेल्या झेरॉक्स ज्ञानदीप या साप्ताहिकासाठीही ही मुले लिहू लागली. अधेमध्ये संपादनही करू लागली आणि शाळेबाहेरच्या दिवाळी अंकातही कथा, कविता लिहू लागली. शिरोडकर शाळेत घडलेल्या या कामगारांच्या 4 कविमुलांचे आजपर्यंत 12 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 1 ललित निबंध संग्रह आणि 2 समीक्षात्मक वैचारिक ग्रंथ अशी ग्रंथसंपदा प्रसिद्ध झाली आहे. या 4 कविमुलांच्या फक्त कवितांबद्दल या लेखात बोलावयाचे आहे. शालेय महाविद्यालयीन जीवनानंतर भिन्न भिन्न क्षेत्रात गेलेल्या या 4 मुलांच्या कविता बव्हंशी भिन्न भिन्न आशयाच्या आणि अधूनमधून भिन्न भिन्न रूपाच्याही आहेत. शिरोडकरच्या या 4 मुलांपैकी प्रथम लिहिले पाहिजे बाळ राणे या कवी मुलाच्या कवितेबद्दल, कारण त्याचे सर्वात जास्त म्हणजे 7 कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आभाळवाट, दुर्दम्य, अंतर्वेद, वेद, हसूबाई हसू, दवबिंदू आणि आयुष्य नावाचे महाकाव्य अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय 3 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 1 अभ्यासपूर्ण ग्रंथ आणि 1 आत्मचरित्र अशी त्यांची काव्येतर ग्रंथसंपदा आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, मुक्तांगण साहित्य पुरस्कार, कविराज भूषण पुरस्कार, महाराष्ट्र दलित अकादमीच्या काव्यसाधना पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्याची कविता सन्मानित झाली आहे. वाराकांत, वसंत बापट, रमेश तेंडुलकर, शिरीष पै यांच्या प्रशस्तीपर प्रस्तावना त्यांच्या कविता संग्रहांना लाभल्या आहेत. याच्या कवितेबद्दल प्रथम लिहिले पाहिजे याचे आणखीनच महत्त्वाचे कारण भर तारुण्यात MA इंग्रजीच्या 2ऱ्या वर्षाचा अभ्यास करीत असताना विवाहानंतरच्या 1-2 महिन्यातच अचानक त्याचे दोन्ही पाय पांगळे झाले आणि शरीरावर जखमांसहित दुःख ब्रह्मांड कोसळले. तरीही नैनम छिदन्ति शस्त्राणि, नैनम दहती पावकः अशा आत्म्याप्रमाणेच त्याची धीरोदात्त प्रतिभा कवितेच्या अंगणात फुलत राहिली. त्याच्या दुःखाच्या झाल्या उत्स्फूर्त कविता. दुःख नावाची माझी माऊली असंख्य कवितांची जन्मदात्री झाली असे या दुःखाचे तो तोलमोल करीत आहे. साऱ्या देहाला पडली आहेत शापित इंद्रासारखी क्षते, त्या प्रत्येक क्षतातून जन्माला येते आहे एक एक कविता असा त्याच्या कवितांचा जन्मस्रोत आहे. ज्या दिवशी ते दुःखाचे ब्रह्मांड त्याच्यावर कोसळले त्या दिवसापासून दुःख या एकाच जाणीवेभोवती केंद्रित झालेला कविमनाचा प्रवास सुरू झाला.
दुःखा, तू जेव्हा मला प्रथम भेटलास तेव्हा तू होतास जागृत ज्वालामुखी. तुझ्या तप्त ज्वालामुखीने मला लपेटले. मला दररोज भेटत राहिलंस अंगावरल्या वस्त्रासारखा. आता तर तू माझ्या देहाची त्वचाच झाला आहेस. कोणत्याही संत महात्म्याचे परमेश्वराशीही आजवर जमले नाही असे हे जगावेगळे अद्वैत. आणि त्याच दुःख ब्रह्माशी कवीच्या शरीर मनाचे झालेले अद्वैत प्रातिभ आविष्कारासाठी तडफडते आहे. आयुष्य नावाचे महाकाव्य लिहिण्यासाठी माझ्या प्रतिभेचा घायाळ पक्षी अंतर्यामी तडफडत आहे. शापित चिरंजीव अश्वत्थानाच्या यातनांसारखे हे अमर झालेले त्याचे दुःखाळ आयुष्य. या दुःखाळ आयुष्याच्या दिंडीत सवयीने सामील होत तो आता जरा सावरून बोलू लागतो. आयुष्याची दिंडी वेदनांचे टाळ दुमदुमत आहे. यातना बेभानपणे नाचत आहे. दुःखांचं नामकीर्तन ताला सुरात सुरू आहे. फॅन खाली त्याच्याबरोबरच बसलेल्या दुःखाकडे बघून तो थोडं उपहासानं बोलू लागतो. सिलिंग फॅनच्या थंडगार झोताखाली दुःख बसले आहे पद्मासन घालून वर्षानुवर्ष. आणि आता तर त्याला तो वात्सल्याने गोंजारू लागला आहे. वाजवू नका पाऊल जागेल दुःखाला, माझ्या मायेच्या कुशीत झोपू दे पाळसाला. वत्सलतेची भावना जर बाजूला ठेवीत वस्तुनिष्ठ होत कवी चिंतनशील होत बोलू लागतो. अपंगत्व हा शाप नाही, तो गतजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्त नाहीच नाही. हे आहे जीवनातील एक जबरदस्त आव्हान. दुर्दम्य इच्छाशक्तीने ते पेलून त्याच्याशी झुंजायचं असतं. या सहस्त्र क्षतांच्या पांगळ्या शरीराला जणू पुनर्जन्म देण्यासाठी त्याच्या दुःख ब्रह्माला सोबत करणारी एक तू येते आणि कवितेची भावमयता प्रतिमांसहित बदलून जाते. आता त्याच्या भावसृष्टीत चंद्र उगवतो. प्रसन्न चांदरात पसरते. वत्सलतेची, मायेची, प्रीतीची शीतल मृदुल दुलई त्याच्या दुःखावर पांघरली जाते. आविष्काराला हळुवार मृदू लय प्राप्त होते. चंद्राची झळाळी अधिकच शीतल होते. संबंधित काव्य सौंदर्याला झुळझुळीत नैसर्गिकता प्राप्त होते. या तूला कवी जे प्रश्न विचारित आहे त्याचे हे सारं सारं येतं. त्यात हे सारं सारं येतं. सांगशील ना? अंधारच अंधार अगदी सूत चढावा तसा, त्यात ही चंद्रकोर तुझीच ना. जीर्ण पाचोळ्यांची रास पायतळी, बाजूला हे हिरवे झाड तुझेच ना. निर्माल्य झालेल्या बकुळ फुलांचा दरवळणारा मधुगंध तुझाच ना. कवीच्या जीवन अभिलाषेला तडा जात नाही. हे या तूच्या व्रतस्थ समर्पणाचे अमृत फळ. या तूमुळेच त्याच्या अंगणातला सोनचाफा फुलतच राहतो. तिने कुशीत घेतल्यावर त्याचे आयुष्य नवे पहाडगान गाऊ लागते. जेव्हा तुझ्या ओठांवर ओठ टेकतो तेव्हा प्रत्येक दिशा होते पूर्व आणि चारही दिशात उगवतात चार चंद्र. नदीच्या धुंद कवेत विसावलेले हे गगन, वक्ष्यावर राणी तुझ्या करी चंद्र स्तनपान. वसुंधरेला स्वप्नील चंद्र घालीतसे स्नान. माझ्या भोवती डोलतसे गर्द गर्द रान. या तूमुळेच त्याचे गेलेले नंदनवन त्याला परत परत मिळत राहते. जळून खाक झालेल्या पायाच्या राखेतून तेजोगोलासारखे शब्द चमचमत आहेत. पॅराडाईज रिगेन्ड. आणि अचेतन शरीराला फुटले आहेत पंख फिनिक्स पक्षाचे. विवाहानंतर 1-2 महिन्यातच ज्याचे दोन्ही पाय पांगळे होऊन ज्याचे शरीर शतक्षतीत झाले, अशा या सत्यवानाची कोण आहे ही सावित्री? तूच सदा होऊ न वैशाखी सुखदा शुभदा. या समर्पित प्रीतीचे नाव बाळने अंतर्यामीच्या कृतज्ञतेने सांगावयासच हवे होते ना. इथे हा पहिला भाग संपवतो. धन्यवाद.